क्या है बे? भाई कल 15 पैकेट मारा। तू एक दिन अपन को मरवाएगा। तुमको तो टैक्स देता हूँ ना मैं। अबे साले, कोई एहसान नहीं करता है तू, तेरा बाप भी देगा। चल निकल। सलाम भाई। और शेरू, आज इधर किधर? और ये थोपड़ा काय को उतरेला है? भाई मुझे एक पंटर मिला, बहुत पक करता है। मैं तुम्हारा नाम लेके बोला दे डालूंगा, तो बोला तेरे ब्रिजवासी भाई को मिलता हूँ, देखता हूँ कौन है। तो मैं लाया उसको इधर। किधर है वो? भाई मेरी इज्जत का पंचनामा मत करना, साले के हड्डी का भुक्का कर दो। लेके आ उसको। मैं लाता हूँ ना। अबे बंटी, कैसा है तू? अबे कभी आया? अभी हफ्ता भर भी नहीं हुआ। अरे यार, तू फॉरेन जाके आया, अपन को बहुत फक्र है तुझ पर। हाँ, इधर आ। गधे की औलाद। हाँ, तो इसको इधर लेकर आया। हाँ, इसका हड्डी का बुक्का करवाएगा तू मुझसे? बे, ये मेरा पुराना दोस्त है, इसने बताया मेरे को ईमानदारी भी और जिंदगी का मीनिंग भी। साला छोड़ दिया तेरे को, इसको इधर लाया इसलिए। चल पाव पड गुरु के। छोड यार ब्रिजवासी, लक्षात ठेव, पुन्हा जर त्या मुलींच्या आजूबाजूला दिसलास तरी। समझा ना क्या बोला भाई ने? हाँ, समझा भाई। निकाल। ए बंटी, छोड़ यार, चल बैठ, बैठ इधर। ए, दो ठंडा लेके आ। और फॉरेन में कोई मेम पटा है कि नहीं? तू सुधरेगा नहीं ब्रिजवासी। अच्छा चल, धमाल किया? हाँ, मजा मजा। साला हंसता है। आज काय अभ्यास वगैरे? सॉरी, थोडासा उशीर झाला। मला सांग, तू शाळेतनं आल्यावर काही खाल्लंयस का खाल्लं नाहीयेस? अक्काजीने दिलं, पण मला आता खूप भूक लागली आहे. भूक लागली ना बाळा, मी लगेच जेवणाची तयारी करते। मला सांग, अक्षता मावशी किती वाजता येणार आहे? ते मला कसं कळणार? उद्धटपणा करू नकोस, विचारलेल्या प्रश्नाला नीट उत्तर दे। मी आले 1 मिनिटात। तन्वीर, उठ आणि अक्का आजीला विचार तिला किती भूक आहे। तूच विचार ना। तनू, उठ म्हटलं की उठायचं। जाऊन अक्का आजीला विचार ती भात खाणार आहे का, आणि तूही लगेच हातपाय तोंड धुवून ये। तो पसारा डायनिंग टेबलवर मांडत जाऊ नकोस, आतमध्ये जाऊन अभ्यास कर। जा, आवरते। अक्काजी, अक्षता सुद्धा सांगून नाही का जातायत मला? रोजचा प्रश्न असतो, काय करायचं जेवायला, किती करायचं। भात टाकते, मऊ भात, अक्काला बरं पडेल ते जरा। काय रे, काय झालं? अक्का आजीला विचारलंस का? हो विचारलं, तुला किती भूक लागली, तुम्हाला कोणती चूक? वा, आपण हातपाय तोंड धुवून आला नसालच, तुला रोज सांगायला लागतं का रे? हातपाय तोंड धु, देवाला नमस्कार कर। काय रे तन्वीर, तू आज रागवलेस? मग तू वागतोसच ना कसा? मग मी चांगला वागलो तर मम्मी म्हणेन तुला शहाणा। मला सायकल शिकवशील? अरे देवा, मुगाची डाळ संपलेली दिसतीये। सांग ना काय? मला सायकल शिकवशील? 1 सेकंदापूर्वी म्हणालास ना रे शहाण्यासारखं वागीन म्हणून।
हे बघ तनू, मी आत्ता ऑफिसमधनं आले, माझं डोकं आधीच कलकललंय. त्यात मुगाची डाळ असती तर खिचडी करून विषय संपला असता, पण आता डाळही संपली आहे. तू नको आता एक एक विषय देऊ माझ्या डोक्याला. हे बघ, आत्ता मला सायकल आली असती तर मी जाऊन मुगाची डाळ आणली असती. तनू, मला आत्ता हा विषय नकोय. उद्या बघू आपण तुझ्या सायकलीचं काय ते. म्हणजे उद्या शिकवशील? अरे कुठे आणि कशी शिकणार आहेस तू सायकल? आहे का आपल्याकडे सायकल? माझ्या मित्राकडून आणीन ना. कोण मित्र हा? संदीप, तो देईल ना मला सायकल. काय एक एक नवीन नवीन खूळ शिरतं तुझ्या डोक्यात. माणू नको, वाट लावशील त्याच्या सायकलीची. मी तुला नवीन विकत घेऊन देईन, मग तू शिक काय शिकायची ती. पण मी काय म्हणतोय, आधी शिकतो आणि मग नवी सायकल आणूया ना आपण, आणि मग मी तीच चालवतो. कोणी शिकवलं रे तुला हे? कोणी भरवून दिलंय तुझ्या डोक्यात? रॉनी दादा असेल, नाहीतर ही असेल अक्षता मावशी. तिला तर काय एक एक खेळणंच हवं असतं नवीन. मला वाटलं तू बरोबर ओळखशील. नचिकेत? हो. थांब, त्याला तर फोनच करते. तो शिकवणार आणि तू शिकणार, त्याला नाही काम धंदे दुसरे. मी शिकू? नको रे बाबा, तुला सायकल शिकायला मी नाही म्हणाले का? आपण आपली घेऊ, मग तू शिक. तोपर्यंत आता कटकट करू नकोस. प्लीज. तनू, तू आधी जा, हातपाय तोंड धू, अक्का आजीला बोलवून घे, देवाला नमस्कार कर. अगं प्लीज. तनू, शिक. एक्सक्यूज मी. येस. मी इन्स्पेक्टर दयाळ. बोला. पल्लवी आणि किरणची केस मीच हँडल करतोय. अधूनमधून येत जाईल मी इकडे गुन्हेगारांचा तपास करायला. तुमच्या सहकार्याची गरज आहे मला, आणि तुम्ही ते सहकार्य मला द्यालच. इन्स्पेक्टर दयाळ, माझं सर्वस्व हरवलंय. आता तो गुन्हेगार सापडला काय किंवा नाही सापडला काय, मला काही सोयर सुतक नाहीये त्याचा. इन्स्पेक्टर दयाळ, तुम्ही माझा मुलगा मला परत आणून द्याल? लेकीसारखी माझी सून पल्लवी मला परत आणून द्याल? मिस्टर प्रधान, कूल डाऊन. मी तुमची मनस्थिती समजू शकतो. म्हणजे तुम्ही जे बोलतायत ते कदाचित बरोबरही असेल, पण हे गुन्हेगार जर मोकाट सुटले ना, तर आणखीन नवीन पल्लवी आणि किरण शोधणार, म्हणजे त्यांची रोजीरोटी चालू राहणार. आणि दुसरं असं की तुमची मनस्थिती शांत होईपर्यंत आपण जर हे प्रोलॉंग केलं तर आपल्या हातातले दुवे जे आहेत ते निष्ठून जाणार, नाही का? व्हायचे. इन्स्पेक्टर दयाळ, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही माझे डोळे उघडलेत. मी तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करीन. बोला, काय हवंय? आमच्या टीमने दोघांना पकडलंय, पण नीट सगळे हाती आलेलं नाही. पापा मेकॅनिक बद्दल ते काहीतरी बोलत होते, पण त्याच्याबद्दल सुद्धा काही अधिक माहिती मिळू शकते. आता पापा तर दूरच, पण पापा मेकॅनिकचं नाव घेत होते काय? आलं लक्षात. अहो, मेकॅनिक म्हणजे आमच्याचकडे होता तो. 2 महिन्यापूर्वी पोचावर लात मारून हाकलला साल्याला. हो, त्याची लायकीच ती होती. म्हणजे गाडीतले पार्ट्स काढायचा आणि चोरून विकायचा. किरणच्या लक्षात आल्यानंतर आणि हे सगळं सिद्ध झाल्यानंतर त्याचा पगार चुकता केला आणि मग हाकलला त्याला. 500 रुपये दिले. साल्यानं चांगले पांग फेडले. तुमच्याकडे त्याचा पत्ता आहे? नाही, पण आता शोधीन. पाताळात दडून बसला असला ना तरी उकळून काढीन साल्याला. मला इन्फॉर्म करा. बरं, एखादा फोटो आहे त्याचा तुमच्याकडे? हा, भूषण, किरणचा मुलगा, माझा नातू. हो, त्याची भेट झाली आहे हॉस्पिटलमध्ये. बरं, येतो मी. तुम्ही तेवढं त्या पापाच्या फोटोचं लक्षात ठेवा. जरूर येतो.
अक्षता, तू जेवायला नाही आलीस आज? भूक नाहीये मला. का? बाहेर खाल्लं असेल कुठेतरी काहीतरी? नाही. नाही मग? होतं असं. होतं असं या वयात. या वयात म्हणजे? झोप आता. झोपच येत नाहीये. बर, म्हणजे माझं निदान अचूक आहे. कसलं निदान? हेच तुझ्या मानसिक आजाराचं. मानसिक आजार? तुला झोप येत नाहीये, तुला भूक लागत नाहीये. ह्यावर उपाय? काही नाही. बिलीव्ह मी, यावर काहीही उपाय नाही. शांत राहायचं आणि जे जे होईल ते पाहायचं. तुला झाला होता हा त्रास? वेडाबाई, प्रत्येकाला होतो. तू काय बोलतेस? तुला कळतंय ते चिंकी, तुला कळतंय, पण तू वेड पांघरायचं ठरवलंयस. ठीक आहे, माझी हरकत नाही. मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की तुझी घालमेल मला कळतीये. कसली घालमेल? अक्षता, आपण एका रस्त्यावरनं सरळ चाललेलो असतो आणि अचानक त्या रस्त्याला फाटे फुटतात किंवा एक वेगळा रस्ता त्याला येऊन मिळतो. आणि अशा वेळी त्या वळणावर उभं असताना आपलं आपल्यालाच कळेन असं होतं की आपला रस्ता कुठला किंवा आपली दिशा कुठली. मग काय करायचं? एक गोष्ट लक्षात ठेव चिंगे, ही आपली दुःख असतात, ही आपण भोगायची असतात आणि ही भोगलीच पाहिजेत. त्यात सुद्धा एक प्रकारचं समाधान असतं. बंटी आल्यापासून ताई म्हणजे झोप आता. लवकर झोप. मी जाते आता झोपायला. मला लगेच झोप येईल पडल्या पडल्या. ऑल द बेस्ट. कशाबद्दल? तुला झोप येण्याबद्दल ग, बाकी काही नाही. हॅलो बंटी दादा, मी भूषण बोलतोय. अरे आबांबद्दल बोलायचं होतं. ते इथे खूप चिडलेत. गॅरेजमध्ये पोरांना मारतायत, शिव्या देत आहेत. पापाची तर आय काढतायत. तू अशील तसा इथे. बोल. मारताय काय? तो नवीन आहे, त्याला माहिती नसेल पापा कुठे राहतो ते. हो काय? काय रे पक्या, पापा आणि तू एकत्र क्वार्टर मारता ना? हा, पापाचा पत्ता माहिती नाही तुला? पापाचा पत्ता? अरे पक्या, रे पक्या फोडून टाकीन आता. बोल. पक्या, काय केले मार खाताय? सांग ना पापाचा पत्ता, नाहीतर आबा हातपाय तोडेल तुझी. बोल बोल जल्दी बोल. बोलतो मन्ना शेठ बोलतो. बोल. नारायणवाडी झोपड़पट्टी माहिती? मेरे को सवाल नहीं पूछने का, तू पता बोल. हाँ बोलता है. नारायणवाड़ी झोपड़पट्टी है. हाँ, वहाँ पे रहते हो. हाँ हाँ, वहाँ पापा को बताओ मत. हाँ, नहीं तो मेरे हड्डी बस ले करेगा मन्ना शेठ. नारायणवाड़ी के पीछे का झोपड़पट्टी. हाँ, चल चल भाग साले, चल चल. डायल सामाचा नंबर माहितीये का? माहिती आहे. काढ मोबाईल, डायल कर. मी पण ना. या. हॅलो दया साहेब, नमस्कार. मी मन्ना प्रधान बोलतोय. पापा नारायणवाडीच्या मागच्या झोपडपट्टीमध्ये राहतो. उचला त्याला. आबा क्या चल रहा है? याने पापा सापडेलो, पण आई बाबा परत येतील म्हणून काय या गुंडांना असंच सोडून द्यायचं? हा साला पापा आपल्या गॅरेजमध्ये नोकरी करतो आणि आपल्याशीच हरामी करतो म्हणजे काय? हे बघा, याने काय होईल ते सांगतो. पापा जेलमध्ये सडत बसेल आणि ते गोळी घालणारे बाहेर फिरत बसतील. त्यांच्या मते पापा एक मच्छर आहे हो. त्याचा गेम पण झाला असेल आता. हे बघ हे भूषण, एक गोष्ट तू लक्षात ठेव.
जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या गोळी घालणाऱ्यांना मी सोडणार नाही. साल्यांना पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि भूषण तू असा कसा रे? तुला काय वाटत नाही? तुमच्यापेक्षा जास्त चीड मला पण येते. पण खरं सांगू, या सगळ्या तपासातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. दयासाहेब एक चांगले आहेत, पण या दयासाहेबांचाच फोन. हा बोला दयासाहेब. सांग ना. अगं तूच इतकं पकवत मी काय पकवत नाही. प्रश्न विचारत होतीस पिक्चर बघता. अरे तू आत्ता कसा घरी? आजी झोपलीये की काय? अरे तुझ्याशी बोलतीये. अक्षता, तू ओरडतेस कशाला? मी बहिरा आहे का? ओ बाय द वे, बंटी. आणि बंटी हा रॉनी. नाईस मीटिंग. सेम या. उभा का? बस ना. नाही ऍक्च्युली मी निघतो आता. लगेच काय निघालास? कॉफी घेणार? हा अक्षता, तू करणार असेल तर मी पण घेईन. मी नाही, तूच करणार आहेस. मग ही रिक्वेस्ट आहे का ऑर्डर आहे? रिक्वेस्ट रिक्वेस्ट बाबा, प्लीज माझ्या विनंतीला मान देऊन. अक्षता कशाला त्याला त्रास देतेस? मी निघतो खरंच. अरे नाही, त्रास वगैरे काही नाही, आमचं नेहमीच आहे. तू बस ना. साखर चालते ना? आय विल जस्ट बी बॅक. बस ना, मी येते. खरंच खूप गोड होती हा कॉफी रॉनी. मग काय, कसा वाटला पिक्चर? टिपिकल हिंदी मसाला. डोक्याला ताप नाही. हे असंच का झालं, हे असं का केलं, काय विचारायचे नाहीत प्रश्न. हो पण फिल्म अर्ध्यापेक्षा जास्त अमेरिकेत शूट झाली होती ना, म्हणून हिचे प्रश्न अनेक होते. बंटी हे असंच होतं का रे? बंटी हे असंच आहे का? एवढं काही विचारत होते मी सतत तुला. बरं आता इथे बसून तुम्ही दोघं जण माझ्या फिरक्या घेणार आहात का? तुला घरी नाही का जायचंय? प्यायलाच ना कॉफी. चल पळ आता, उद्या उठायचंय लवकर. हो हो जातोय. एवढी कटकट नको करू सुगाच. मी आधी जातोच होतो. हो की नाही रॉनी? ॲब्सोल्युटली. हिनेच मला आग्रह करून थांबवून घेतलं. ठीक आहे ठीक आहे. बाय द वे कॉफी खरंच खूप छान होती. अँड नाईस मीटिंग यू. थँक्स. सेम या. एक्सक्यूज मी. बरं उद्याचं नक्की ना? तू घरी तर पोच आधी. घरी पोच, सेटल हो, मग फोन कर मला. आपण ठरवू. ओके बाय. चल बाय, गुड नाईट. मग उद्या परत सिनेमा वाटतं? वेड आहेस का? रोज रोज काय पिक्चर बघायचे? नाही असं वाटलं मला. म्हणजे तुमचे रोज काहीतरी वेगळे प्लॅन्स होतात, रोज वेगवेगळे अपॉइंटमेंट्स ठरतात. घरातही नसतेस. अक्का विचारत होती. आईने घराची जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे, मान्य आहे मला. पण ह्याचा अर्थ असा नाही रॉनी. नाही नाही, मी तुझी उलट तपासणी करत नाही, अजिबात नाही. पण जनरली हल्ली तुला घरात काहीच करायला वेळ नसतो. म्हणजे माझ्याशी बोलायला सुद्धा. रागवू नकोस आणि गैरसमजही नको, पण आय एम जस्ट टेलिंग यू द फॅक्ट्स. गैरसमज तूच करून घेऊ नकोस. हे सगळं मी मुद्दामून नाही करत. जाऊ दे, आपण हा विषय इथेच सोडूया, नाही तर उगाच वाद होते. आणि हो, सुधा आंटीला मी ह्यातलं काहीच सांगणार नाही. सो डोंट गेट वरीड. तू तिला काहीही सांगू शकतोस रॉनी. आय एम नॉट ॲट ऑल वरीड. गुड नाईट.